नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉगमध्ये। तर पावसाचं वातावरण पाहून आम्ही कपडे काढायला घेतले। पाऊस असा की गरजते पण, आभाळ पण आलंय आणि चक्क ऊन पण पडले। त्यातच आम्ही शेंगा वाळायला घातलेल्या आहेत भुईमुगाच्या, ज्या की 10 वेळेसच झाकून ठेवायच्या, 10 वेळेसच काढून उघडायच्या, 10 वेळेसच पांगवायच्या। काम पण खूप राहिले, शेण टाकायचं राहिले, गुरांच्या खालचं झाडायचं राहिले, मूग वाळायला टाकलेत, मूग पण झाकावं लागतात, उघडावं लागतात। कपड्याच्या घड्या घालून घेतल्या आणि काय झालं, खूपच आभाळ आलेलं दिसल्यामुळे पटपट काम उरकून घ्यावं म्हणलं, तर खूपच पसारा पडला होता कामाचा आणि आभाळ पण दिसतंय, ऊन पण पडले, त्यामुळे काही कन्फ्युजन होतं। अगोदर म्हटलं धुण्याच्या घड्या मारून घेऊया आणि नंतर बाकीची कामं करूया। धुण्याच्या घड्या घालायला घेतल्या आणि ती बघा कशी कपड्यांवर पडली आहे। तिला सांगितलं बाजूला, पण काय ऐकत नाही आहे। तुम्ही म्हणत असाल हिच्या कपाळाला भंडारा काय, तर आजच आमच्या गावामध्ये बाळूमामाची मेंढरं आलेली आहेत। तर बघा काव्याचा काय प्रोग्राम चाललेला आहे, ती तिच्या गाडीला सजवत आहे आणि तेवढ्यात अनुजा पण आली मला कपड्याच्या घड्या घालायला मदत करू लागायला। बघा केवढे सारे कपडे येतो। तेवढ्यात वाळूचा ट्रक जे आहे, आमच्या घराचं काम चाललेलं आहे आणि वाळू मागितलेली, तेवढ्यात वाळूचा ट्रक आला आणि काव्याचे आपला चाललेलंच आहे, ते तिची गाडी सजवत आहे। 4 वाजून गेले होते आणि डोकंही विचारलेलं नव्हतं, त्यामुळे अनुजाला म्हटलं माझं डोकं विचारून घे जरा, बहिणी बहिणी असल्याचा एक फायदा असतो, तू माझं काम कर, मी तुझं काम करते। आणि नंतर शेळीला पाला बांधायचा राहिला होता, मग शेळीचा पाला बांधून घेतला, शेवरीचा पाला बांधून घेतला शेळीला। इतकी ओढत होती जशी खूपच भूक लागली तिला आणि तिच्या आवडीचं होतं। आमच्या शेळीचं फेवरेट आहे शेवरीचा पाला, खूप आवडतो तिला, तुटून पडते अगदी, खूप खाली आलं होतं त्यामुळे वरती लटकवलं थोडंसं। आणि करडाला काही शिवरीचा पाला आवडत नाही अजिबात, त्यामुळे त्याला भुईमुगाचे जे वेल असतात ते बांधून टाकले आणि तेवढ्यात आभाळ आलं, खूप टिपटिप व्हायला लागलं, ऊन पण आहे पण टिपटिप पण येते, म्हणून शेंगा झाकून घेतल्या आम्ही अगोदर, भिजायला नको म्हणून अगोदर म्हटलं। तसं पण सावली 4 वाजून गेले होते, सावली पण आली होती शेंगांवर, म्हटलं काय पाऊस टिपटिप येतोय त्यापेक्षा पण झाकून ठेवूया शेंगा। त्यामुळे अनुजा, मी, काकी आणि दिव्या, काव्या अशा मी सगळे मिळून शेंगा झाकून घेतल्या। शेंगा झाकून झाल्यावर थोड्याच वेळात पावसाची धमाकेबाज एंट्री झाली आणि खूप जोराचा पाऊस चालू झाला। मग काय सगळं झाकून ठेवून आम्ही घरात गेलो। अनुजान ते तिकडे पडवीत बसलेले आहेत आणि मी आणि विराट छोट्या खोलीमध्ये बसलेला आहोत। बघा मैसंती कसे सगळे गुरं आमच्या पावसात भिजत आहेत। पाऊस संपतोय नाही तोच बाळूमामाच्या मेंढरांची धमाकेबाज एंट्री झाली। बाळूमामाचे मेंढरं आले आमच्या गावामध्ये आणि पालखी तर मगाशीच गेली होती, आता बाळूमामाचे मेंढरं आले। तुम्ही पाहू शकता किती मेंढरं असे एका मागोमाग चाललेले आहेत। एक कळप संपला तर दुसरं कळप येत आहे आणि आमच्या गावामध्ये 2 वर्षापूर्वी देखील बाळूमामाचे मेंढरं आले होते। ती पालखी नंबर 9 होती आणि ही पालखी नंबर 12 आहे। आमच्या गावामध्ये खूप मोठं मंदिर बांधले गेलेलं आहे आणि उद्या त्याची मूर्ती प्रतिष्ठापना आहे। खूप छान वाटतं बाळूमामाचं मेंढरं आल्यावर, एकदम भारी वाटतं। कार्यक्रम असतो बाळूमामाचे मेंढरं आल्यावर, एकदम पूर्ण गावच नाही तर शेजारच्या आसपासचे
3-4 गावं मिळून कार्यक्रम करतात आणि 3-4 गावं मिळून किती आनंद जल्लोष साजरा करतात. बाळूमामाच्या भक्तीमध्ये तल्लीन होतात. खूप छान वाटतं. एकदम गावच नाही तर एकदम शेजारचे आसपासचे 3 गावचा संबंध व्यवस्थित होतो. एक लोक काय म्हणतो आपण ते एकदम जिव्हाळा तयार होतो लोकांमध्ये. खूप भारी वाटतं. त्यातली त्यात बाळूमामाची जी कथा असते ते ऐकण्याला खूप छान वाटतं. आणि त्यानंतर बाळूमामाचा प्रसाद असतो, खूप भारी वाटतं. आणि अमावस्याचा विशेष कार्यक्रम असतो. बाळूमामांना कण्या आणि अंबील हे खूप आवडायचं आणि दर अमावस्येच्या दिवशी पालखीमध्ये किंवा मग आदमापूरला असेल हे कण्या आणि अंबीलचा प्रसाद असतो.